साकोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप केलेला आहे की जे बंडखोर आहेत ते नाना पटोले यांची सुपारी घेऊन काम करतायत. नाना पटोले निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल. मला ह्या बावनकुळेलाच एक सांगायचं आहे की ज्या भाजपमध्ये ते आहेत आणि ते भाजपचे लोक ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असतील तर ह्या कुत्र्याच्या व्यवस्थेमध्ये जगण्यापेक्षा भाजपची चापलुसी करण्यापेक्षा बाहेर निघलं पाहिजे आणि या भाजपला सांगितलं पाहिजे की ज्या ओबीसीनी या भाजपला मोठं केलं तेच भाजप आता ओबीसीला कुत्रा म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं तू हिमतीचा माणूस नाही तर फक्त आपलं घर भरण्यासाठी आपण मोठं होण्यासाठी समाजाचा लिलाव करायला आणि समाजाचा अपमान करायला तुम्ही तिथं बसलेला आहात हेच त्याच्यातून सिद्ध होते आहे. मी कोणाला उभं ठेवायचं आणि काय करायचं नाही. नाना पटोले सामनेहून लढतो असं मागून वार करत नाही. त्यामुळे हे असे निरर्थक आरोप लावण्यापेक्षा मी जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन बावनकुळेंनी करावं एवढं त्याला मी सांगतो. पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या महायुतीच्या सरकारने जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे आता त्याला सिद्ध झालेलं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितलं की मी कधीच गरीब होणार नाही, वेळ आला तर महाराष्ट्र विकून टाकेल. म्हणजे याचा अर्थ कालपर्यंत आम्ही जो आरोप करत होतो त्या आरोपामध्ये वस्तुस्थिती निघालेली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्त्या विकायला या लोकांनी काढलेल्या आहेत आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर यांचा मंत्री या पद्धतीने जेव्हा बोलत असेल आणि महाराष्ट्र विकायला काढला असेल तर बिलकुल आता खरं तर भाजपवाल्यांनी आणि या महायुतीच्या लोकांनी लोकांना मत मागण्यापेक्षा लोकांनी आता यांना विचारलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र विकायसाठी तुम्हाला आम्ही निवडून देऊ का आणि यांना आता हाकललं पाहिजे. अशा पद्धतीचं मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र आवाहन करतो आहे. हो, रामटेकमध्ये सुनील केदार हे बंडखोर राजेंद्र मोळक यांचा प्रचार करत आहेत. राजेंद्र मोळक ब्रेडचे उमेदवार काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या प्रचारात दाखल होत आहे. यावरनं शिवसेनेने तक्रार केलेली आहे. नेमकं काय सुरू आहे काँग्रेस? अजून तक्रार आली नाही माझ्याकडे आणि मी माहितीच घेतो आहे. नाही पण पक्ष प्रदेशाध्यक्ष नेमकं काँग्रेसचं चाललं काय रामटेकमध्ये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.